नाशिक शहरातील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला आज मोठे यश मिळाले। तब्बल 16 तासांच्या सातत्यपूर्ण आंदोलनानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आंदोलनस्थळी भेट घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मंत्रालयात फास्ट ट्रॅक पद्धतीने विशेष बैठक आयोजित करून सकारात्मक मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला। आज सकाळी नाशिक रोडमधील रिंग रोड बाधित शेतकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन न्याय मागण्यासाठी मुंबईकडे निघाले होते। मात्र मुंबई पोलिसांनी अचानक आंदोलनाची परवानगी रद्द केल्याची माहिती नाशिक पोलिसांना देत आंदोलकांना मुंबईत प्रवेश न देण्याची विनंती केली। त्यानुसार नाशिक पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन मुंबई नाका परिसरात रोखले। यानंतर शेतकऱ्यांनी ठाम भूमिका घेत जोपर्यंत सरकारच्या विनंतीने जबाबदार मंत्री येऊन शेतकऱ्यांशी चर्चा करत नाही आणि न्याय देण्याचे ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत एकही शेतकरी घरी जाणार नाही असा निर्धार व्यक्त केला। त्यामुळे सरकारवाडा पोलीस स्टेशन परिसरात तब्बल 16 तास आंदोलन सुरू राहिलं। त्यानंतर नाशिक दौऱ्यावर असलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांना आंदोलनाची माहिती देण्यात आली। यानंतर सामंत यांनी तात्काळ आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तसेच मंत्री गिरीश महाजन आणि शिवेंद्रसिंग राजे भोस यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली। रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात फास्ट ट्रॅक पद्धतीने विशेष बैठक आयोजित करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। तसेच संबंधित मंत्री, प्रशासन आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा होईल असंही त्यांनी म्हटलंय। याशिवाय अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत घेण्याचा प्रयत्न केला जाईल असंही सामंत यांनी म्हटलंय। त्यांच्या या आश्वासनाला मान देत 16 तासांपासून सुरू असलेले आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची माहिती आंदोलनाचे नेते करण गायकर यांनी दिली आहे। आज आम्ही मुंबई येथे सर्व रिंग रोड बाधित शेतकरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेण्यासाठी व आमच्या मागण्यांमध्ये न्याय मागण्यासाठी त्यांच्याकडे जाणार होतो। परंतु त्या ठिकाणी आज सकाळीच मुंबई पोलिसांनी आमची सकाळी 7 वाजता म्हणजे आम्हाला अजून तर काही सांगितलेलं नाही की तुमची परमिशन नाकारली, पण त्यांनी नाशिक पोलिसांना सांगितलं। नाशिक पोलिसांनी सकाळी बंदोबस्त लावलेला होता, परंतु मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळं त्यांनी आम्हाला या ठिकाणी शेकडो महिला असतील, शेतकरी पुरुष असतील, या सगळ्यांना सकाळपासून या ठिकाणी अटक केलेली आहे। आणि अटक केल्यानंतर आमची सुद्धा भूमिका एकदम स्पष्ट आहे। राज्याचे मुख्यमंत्र्यांची जोपर्यंत भेट होत नाही तोपर्यंत आम्ही एकही शेतकरी घरी जाणार नाही। कारण आमच्या उरावर या ठिकाणी आयुष प्रसाद नावाचे जिल्हाधिकारी बसवलेले आहेत। हे महिषासुरासारखं काम त्या ठिकाणी करताय। अत्यंत चुकीच्या पद्धतीने अलाइनमेंट केलेले आहेत, अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी दर निश्चित केलेले आहेत आणि रोज नाशिक जिल्हाधिकारी रोज एक नवीन आदेश काढतात, रोज एक नवीन चुकीची पायमल्ली त्या ठिकाणी नियमांची करतात। नाशिकचे मंत्री जे कुंभमेळा मंत्री आहेत गिरीश भाऊ महाजन यांनी त्यांना आमच्या समोर फोन लावून सांगितलं की जोपर्यंत शेतकरी आणि शासन यांची बैठक होत नाही, त्याच्यातून तोडगा निघत नाही, तोपर्यंत जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या या रिंग रोडच्या संदर्भात कुठलीही तुम्ही कारवाई करायची नाही। परंतु नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे स्वतःच्या मगरुरीपणामुळे, स्वतःच्या त्या खोडसाळपणामुळे त्यांना असं वाटतं की पुण्यामध्ये त्यांनी अलाइनमेंटच्या रस्त्याची अलाइनमेंट चांगली केली, त्यांनी जळगावला केली, पण तिथल्या शेतकऱ्यांवर जो अन्याय केला त्याच अन्यायाची रीत या ठिकाणी ओढून नाशिकच्या शेतकऱ्यांना मृत्यूच्या दारात ढकलण्याचं पाप हे नाशिक जिल्हाधिकारी जर करत असेल तर ते खपून घेतल्या जाणार नाही। आणि तोच धाक त्यांना पडलेला आहे की हे सर्व शेतकरी जर संवेदनशील मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे गेले तर निश्चितपणे त्यांचं जे काही काळं काम आहे, त्यांनी जे काही चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, ज्या चुकीच्या अधिकाऱ्यांना ते लपवत आहे, पाठीशी घालत आहेत, ज्या चुकीच्या बिल्डरांनी त्या ठिकाणी जमिनी घेतलेल्या आहेत, या सगळ्या मस्तवाल लोकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मरणाच्या दारात ढकलणारे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचं सगळं पितळ उघडं पडेल म्हणून शेतकऱ्यांना मुंबईचे पोलीस हाताशी धरून नाशिकच्या पोलिसांना उगाच वेटीस धरण्याचं काम नाशिक जिल्हाधिकारी करताय। आम्ही संविधानिक पद्धतीने त्या ठिकाणी जाणार होतो, आम्ही परमिशनचे कागद पण पोलिसांकडे दिले होते, तुम्ही आम्हाला पेपर नोटीस सुद्धा दिली नाही मुंबई पोलिसांनी आम्हाला की तुमचं आंदोलन आम्ही या ठिकाणी परमिशन नाकारली आहे। 30 तारखेला आम्हाला परमिशन दिली होती, त्यावेळेस गिरीश भाऊ महाजन यांनी आम्हाला शब्द दिला होता की तुमची मीटिंग करतो, परंतु 4 मंत्र्यांची मीटिंग करताना तिथं अधिवेशन चालू असताना काय अडचणी आल्या आम्हाला काही कळालं नाही। पण गिरीश भाऊ महाजन आपल्यालाही सांगतो, आपण एक सक्षम मंत्री आहात, आपण संकटमोचक म्हणून राज्यातल्या अनेक आंदोलनांना तुम्ही त्या ठिकाणी न्याय देतात आणि या ठिकाणी या जिल्ह्याचं तुम्हाला काम पुण्य करण्याचं काम भेटलेलं आहे कुंभमेळ्याचं, त्याच्यामुळे असा दुजाभाव तुम्ही का करताय आम्हाला काही कळत नाहीये। तुमची ही भूमिका का आहे ही आम्हाला कळत नाही।
अहो छोटासा प्रश्न आहे, एक तुम्ही अर्ध्या तासात सोडू शकता, पण तुम्ही तो सोडवत नसल्यानं ही काही दडपशाही जी केली, या दडपशाहीचा मी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या वतीनं जाहीर प्रशासनाचा निषेध करतो. परत एकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की शेतकरी त्यांची न्यायिक मागणी मागण्यासाठी आपल्याकडे येत आहे, सविस्तर चर्चेच्या माध्यमातून येत आहे, शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून येत नाही. शेतकऱ्याकडे पाहताना तुम्ही आतंकवादी म्हणून बघू नका, शेतकऱ्याकडे बघताना तुम्ही त्याला नक्षलवादी म्हणून बघू नका. तर या देशाचा कणा असलेला, या जगाचा जगविता असलेला, या कृषी प्रधान देशामधला हा कष्टकरी शेतकरी आहे, त्याला त्याच दृष्टिकोनातून पाहून तुम्ही न्याय द्या. तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने आम्ही येतोय, आंदोलनाच्या अपेक्षेने येत नाही. या जिल्हाधिकाऱ्यांच्या चुकीच्या गोष्टींच्या नादी लागून मंत्री महोदयांनी सुद्धा शेतकऱ्यांना अन्याय करू नये, अन्यथा इथून पुढे जे काही आंदोलन होतील हे आक्रमक पद्धतीचे होतील आणि त्याला सर्वस्वी जबाबदार फक्त आणि फक्त नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद असतील, याची त्यांनी नोंद घ्यावी. त्यांनी सुद्धा हे सर्व कामं जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत, ते प्रत्येक वेळी गेले का हा माझा विषय नाही, तो माझा विषय नाही, मग हे आदेश कोण काढतं, हे रस्त्याचे अलाइनमेंटचे आदेश कोण काढतं, रेटचे आदेश कोण काढतं, खरेदीचे आदेश कोण देतं, हे सगळं तुम्हीच करतात. फक्त शेतकऱ्यांना फसवणूक करून तुम्ही त्या ठिकाणी दिशाभूल करण्याचं काम करू नका. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणारे छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी आजचा लढा हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याचं स्पष्ट करत ऐतिहासिक आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व महिला, पुरुष, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सर्व घटकांचे आभार मानले. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.